हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? सो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ह्या आमच्या क्यूट अशा व्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता का सकाळी सकाळी आमच्या कोकोची कशी मस्ती चालू झालेली आहे. आणि हो मित्रांनो, आजचा जो व्लॉग आहे आपला तो थोडा लेंदी असणार आहे, थोडा मोठा व्लॉग बनवला आहे आज मी, कारण आज माझ्याकडे वेळ भरपूर होता आणि दिवस तर माझा असाच गेला म्हणा कोकोसोबत मस्ती करताना. पण संध्याकाळी मला मम्मीने सांगितलं का तू काहीतरी छान असं बनव रात्री जेवणाला. तर मी गेली होती बाजारात आणि मी काहीतरी साहित्य घेऊन आले आणि आता इकडे मी जेवण बनवायला सुरुवात करते. तर तुम्हाला मी सगळंच सांगणार आहे का मी कसं कसं काय काय बनवणार आहे. ॲक्च्युली तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे का गेले काही दिवसापासून माझी तब्येत बरी नव्हती आणि मी असंसुद्धा सांगितलेलं का आमच्या घरामध्ये ऑलमोस्ट सगळेजणं आजारी पडलेत. तर आता सिच्युएशन अशी झाली आहे का मी थोडीफार रिकवर झालेली आहे, कोको पण रिकवर झालेली आहे, पण माझी मम्मी अजूनपर्यंत म्हणजे तशीच आहे. मम्मीला अजून बरं वाटत नाही आहे, सर्दी वगैरे कमी झाली आहे पण खोकला लागतो आहे आणि मेन म्हणजे मम्मीच्या तोंडाची जी चव असते ना ती चव गेलेली आहे. भरपूर वेळा असं होतं ना का आपण आजारी पडतो आणि आपल्या तोंडाला चव नसते, तर बस तसंच काहीतरी झालं. आणि मी लवकर घरामध्ये जेवण बनवत नाही, मी कधीतरीच बनवते आणि छान बनवते. तर माझ्या मम्मीने मला सांगितलं की तू काहीतरी छान असं जेवण बनव. तर मी म्हटलं चला आता मम्मीने सांगितलं तर बनवायलाच लागेल. तर मी गेली पटकन बाजारात आणि मी आज बनवत आहे बोंबीलचा कालवण, भात आणि भाकऱ्या बनवूया. तर इकडे मी फटाफट आपलं जे मसाला आहे वाटण करायचे त्याची मी तयारी करायला घेतली. तुम्ही बघू शकता इकडे काय काय साहित्य आहेत ते मी भाजून घेतलेत आणि बोंबील पण बारीक बारीक कापून त्याला मी मस्त पाण्यामध्ये थोडं उशीर भिजत ठेवलं, नंतर त्याला धुवून आपण फ्राय करूया. तोपर्यंत हा मसाला जो झाला आहे थंड त्याला आपण मिक्सरमध्ये वाटण लावून घेऊया आणि लगेचच त्याच कढईमध्ये आपण आहे ना बोंबील थोडंसं एकदम हलकंसं तेल टाकूया आणि बोंबील देखील मस्त कुरकुरीत फ्राय करून घेऊया. नंतर आपला भातसुद्धा मी कुकरमध्ये लावला होता, तो भात झालेला आहे. आता लगेचच आपण कालवणला फोडणी द्यायला तयार करूया. तर तीच कढाई ज्याच्यामध्ये मी मगाशी मसाला भाजला होता आणि बोंबील देखील भाजले होते, तर ती कढाई बघून तुम्हाला असं वाटेल ती घाण आहे, तर तसं काय नाही आहे. ती कढाई खूप जुनी आहे आणि त्याच कढाईमध्ये मी आता लगेच जे कालवण आहे ते करायला घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मेथीचे थोडेसे दाणे घातले आणि जिरे मोहरी टाकली आणि फोडणी द्यायला मी सुरुवात केली. आणि तेल देखील मी 2च चमचे टाकले, कारण आमच्याकडे सहसा जास्त तेलकट कोणी खात नाही. आणि इकडे हे आपले सुके मसाले टाकले. आणि हो, सुके मसाले टाकताना गॅस अगदी स्लो ठेवावा लागेल, नाहीतर ते मसाले डायरेक्ट करपून जातील. मी गॅस स्लो ठेवला होता पण थोडं म्हणजे तेल जास्त तापलेलं होतं, त्यामुळे थोडंसं मसाला माझा जो आहे तो लागला होता, पण ठीक आहे, इतकं पण काही वाटत नव्हतं. नंतर आपलं जे वाटलेला मसाला आहे तो टाकून मी इथे छानपैकी याला मस्त झाकण लावून भाजून घेतलं. आणि जसं ते मसाला पूर्ण पाणी सुकून गेला त्याच्यामध्ये बोंबील टाकले आणि बोंबील टाकूनसुद्धा थोडंसं आपण त्याला भाजूया, जेणेकरून बोंबीलची जी टेस्ट आहे ती मस्त अशी कालवणमध्ये सुटेल आणि त्यामध्ये सुद्धा मसाला एकदम व्यवस्थित लागून जाईल. नंतर भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी. जेवढं आपल्याला पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं. आता बघा इकडे मला आहे ना कालवण असा पातळच करायचा होता, कारण की मी भाकऱ्या करणार आणि भाकऱ्यासोबत पातळ जर रस्सा असेल ना तर खायला लय भारी मज्जा येते. इकडे मस्त झाकण लावून असा कालवण एकदम मस्त असं उकळून घेऊया. इथे आपला कालवण झालेला आहे रेडी. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरली, ह्याच्यामध्ये मी आलं लसूणसुद्धा टाकलेलं होतं, ते मी शूट करायला विसरली, त्यामुळे तुम्हाला सांगते. आणि मीठ टाकायला तर विसरू नका, नाही तर मी सांगितलं नाही आहे तर तुम्हाला असं वाटेल का हिने मीठ टाकला का नाही. पण ठीक आहे ना, जेवणामध्ये आपण मीठ टाकतोच, त्यामुळे मी एवढं त्याला हायलाईट नाही केला. सो जसंच आपला कालवण रेडी झाला मी लगेच त्याच गॅसवरती तवा ठेवून घेतला, कारण की तवा तापायला थोडा टाईम लागतो म्हणून. तोपर्यंत आपला तवा तापून होईल आपण इथे पीठ मळून घेऊया. तर आज मी बनवणार आहे ज्वारीच्या भाकऱ्या. आणि मी एवढं पण सांगते का भाकऱ्या करायला मी आता शिकले आहे, पण मला बऱ्यापैकी जमतात. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच तर तुम्हाला समजेलच का मला किती जमतात आणि किती जमत नाही. ऑलमोस्ट मी सगळ्या म्हणजे बाजरी, ज्वारी, तांदूळ, नाचणी ह्या 4-5 प्रकारच्या भाकऱ्या मी ऑलरेडी करून झालेल्या आहे आणि मला खूप छान असे भाकऱ्या जमतात. तर तुम्ही आता बघू शकता व्हिडिओमध्ये इकडे मी मस्त आपली भाकरी जी आहे ती थापायला घेतलेली आहे. आणि हो, मी ऑलरेडी सांगितलं आहे का मी जेवण असं नेहमी करत नाही, कारण की मी सतत जॉबला असते, त्यामुळे कधीतरी मला असं जेवण करायला चान्स भेटतो किंवा कधीतरी माझ्या मनात येईल
तेव्हाच मी जेवण करते, नाहीतर जास्त करून माझ्या घरामध्ये माझी मम्मीच जेवण बनवते. तर इकडे बघा आपली भाकरी झालेली आहे मस्त थापून. तवा देखील मस्त तापलेला होता, त्यामुळे मी आपली भाकरी जी आहे ती तव्यावरती घेतली टाकून. आणि हो, इथे भाकरीच्यावरती पाणी लावलं आहे. एवढं काही डिटेलमध्ये तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, कारण की मला असं वाटतं आहे का आजकाल ऑलमोस्ट सगळ्यांना सगळंच काही बनवता येतं. तरी कोणाला येत नाही तर यूट्यूबवरती तर प्रत्येक गोष्ट आपल्याला भेटूनच जाते. सो इथे मी भाकरी आपली जी आहे त्याला दोन्ही बाजूनी मस्त अशी भाजून घेतली. आणि अशा भरपूर साऱ्या भाकऱ्या मी केल्या होत्या, पण प्रत्येक भाकरीचं मी शूट नाही केलं, नाहीतर व्हिडिओ खूप जास्त लेंदी झाली असती आणि ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये फक्त भाकरी दिसली असती. त्यामुळे मी इथे एकच भाकरी तुम्हाला भाजताना दाखवली. नंतर त्याला मी तूप लावून घेतलं. काही जणं लावतात, काही जणं नाही लावत. आणि इथे कुकरमध्ये जो आपला भात लावलेला तो मगाशी 2-3 शिट्ट्या घेतल्याने आता मस्त आपला भात जो आहे तो शिजलेला आहे. तर आता आपण मस्तपैकी जेवण सर्व करूया. तर आता लवकर आम्ही कोण जेवणार नाही आहे, पण मम्मीला बरं नाही, त्यामुळे आता मम्मी जेवणार आणि मम्मी औषध पण खाणार आहे. त्यामुळे म्हटलं चला आता मम्मीला ताट वाढूया आणि तुम्हा सर्वांना दाखवूया का आजचा जो आपला बेत आहे तो किती भारी दिसतोय आणि किती चविष्ट दिसतोय. तर इथे तुम्ही बघू शकता आपला जो कालवण आहे बोंबिलचा तो मी वाढून घेतला आहे. आणि हो मित्रांनो, मिक्सर जो आहे आमचा तो खूप जुना झालेला आहे, त्यामुळे खोबरे थोडे अख्खे राहिले होते, पण ते एवढं काही वाटत नव्हतं. सो आजच्यासाठी इतकंच. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.